नमस्कार, मी श्रद्धा स्ट्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते. आज आपण अंडा दम बिर्याणी बनवणार आहोत. सोपी रेसिपी आहे, पण खायला खूपच टेस्टी लागते. ही बिर्याणी आपण झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बिर्याणी करता भात बनवून घेऊया. त्याकरता इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ स्वच्छ धुवून 1 तास भिजत ठेवला आहे. तांदूळ भिजल्यामुळे तो छान फुलतो. इथे मी भाताकरता पाणी तापत ठेवले. आता यात थोडेसे खडे मसाले घालते. 1 तेजपत्ता, चक्री फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरव्या वेलच्या, 4-5 लवंगा आणि काळी मिरी घालायचे. यात मी थोडासा लिंबाचा रस घालते आणि त्याचसोबत लिंबाची सालं सुद्धा घालते. यामुळे आपला भात छान सुटसुटीत आणि पांढरा बनतो. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे आणि यात मोठा चमचा मीठ घालते. मीठ थोडं जास्तच घालायचं, नाहीतर पाणी गाळून काढल्यावर भात फिक्का लागतो. आता यात मी 2 चमचे तूप घालते. तुम्ही तेलही घालू शकता. तूप घातल्यावर या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला छान खळखळून उकळी आली की यात भिजवलेला तांदूळ घालायचा. याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. याला आपण पूर्ण न शिजवता 90% शिजवून घेणार आहोत. आपला भात शिजतोय तोपर्यंत आपण बिर्याणी करता लागणारा कांदा तळून घेऊया. इथे मी कढईत पाव कप तेल गरम करत ठेवले. यात 3 मोठे कांदे उभे चिरून घेतल्यात. यांना छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचंय. या ब्राऊन केलेल्या कांद्यामुळेच आपल्या बिर्याणीला छान टेस्ट येते. कांदा तळताना गॅस फास्ट न ठेवता याला मीडियम गॅसवर न करपवता ब्राऊन करून घ्यायचं आहे. कांदा छान ब्राऊन झाला की यातलं तेल निथळून याला काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी कांदा तळून घेतलाय. इथे आपला भातही छान फुललाय. याला आपण 90% शिजवून घेतलंय. आता गॅस बंद करायचा आणि यातलं पाणी निथळून याला एका चाळणीवर काढून घ्यायचं. यात आपण जे लिंबू घातले होते हे काढून टाकायचे आणि या भाताला एका पसरट ताटात काढून घ्यायचं, म्हणजे भात छान सुटसुटीत राहील. अंडा बिर्याणी करता इथे मी 5-6 उकडलेली अंडी सोलून घेतल्यात. आता यांना आपण सुरी किंवा काट्याने थोडंसं टोचून घ्यायचं, म्हणजे तळताना अंडी तेलात फुटणार नाहीत. जर तुम्ही न टोचताच अंडी तेलात टाकलीत तर ती फुटतात, म्हणून ह्यांना असं थोडंसं टोचून घ्यायचं. आता या अंड्यांना आपण मॅरिनेट करून घेऊया. त्याकरता इथे मी थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून यांना व्यवस्थित अंड्यासोबत मिक्स करून घेते. अशा प्रकारे या अंड्यांना मसाल्यात छान कोट करून घ्यायचं आहे. आता आपण जे कांदा तळलेलं तेल आहे ह्यातच मी मॅरिनेट केलेली अंडी घालून यांना मीडियम गॅसवर थोडंसं ब्राऊन होईपर्यंत परतून घेते. ही स्टेप ऑप्शनल आहे, पण तुम्हाला जर तळलेली अंडी आवडत नसतील तर याला न तळता किंवा मॅरिनेट न करताच तुम्ही ग्रेव्हीमध्ये घालू शकता. अंडी सुद्धा व्यवस्थित परतून झाल्यात. आता यांना आपण काढून घेऊया. बिर्याणीच्या ग्रेव्ही करता इथे मी 1 कप फ्रेश दही घेतले. दही खूप आंबट न घेता फ्रेश दहीच वापरायचे. यात मी चवीप्रमाणे लाल तिखट घालते, पाव चमचा हळद, 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे. तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता. चवीप्रमाणे यात मीठ घालायचे. आता यात आपण ब्राऊन केलेला कांदा घालायचा आहे. यातला थोडासा कांदा मी गार्निशिंगसाठी काढून ठेवते. 2 चमचे आले लसणाची पेस्ट घालायची आहे. बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घालून या सर्वांना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आपला ग्रेव्ही करता लागणारा मसाला सुद्धा तयार आहे. आता हे जे आपण अंडी तळलेलं तेल आहे यातच मी थोडे खडे मसाले घालते. 1 दालचिनीचा तुकडा, चक्री फूल, 2 हिरवी वेलची आणि थोडेसे लवंग आणि काळी मिरी घालते. मसाले तडतडले की यात आपण जो मसाला बनवला होता तो घालायचा आणि याला मंद गॅसवर छान परतून घ्यायचे. मसाला परतताना गॅस स्लो ठेवायचा, नाहीतर यातलं दही फाटू शकतं, म्हणून मंद गॅसवरच मसाला छान परतून घ्यायचा आहे. 2 मिनिटं मी या मसाल्याला छान परतून घेतले.
तुम्ही बघू शकता याला छान तेल सुटलंय. आता यात तळलेली अंडी घालायची आहे. यावर थोडा बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घालायची आहे. आणि आपण जो भात शिजवून घेतला होता तो यावर घालायचा आहे. भाताला दाब न देता अगदी हलक्या हाताने ग्रेव्हीवर पसरवून घ्यायचं आहे. यावर 2 चमचे तूप घालायचे आहे. इथे मी थोडासा ऑरेंज फूड कलर घालते. तुम्हाला कलर नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. त्याऐवजी तुम्ही केशर पाण्यात भिजवूनही घालू शकता. आता या भातावर सुद्धा आपण थोडासा बिर्याणी मसाला घालायचा आहे, म्हणजे भाताला सुद्धा छान टेस्ट येते. आता इथे आपण जो तळलेला कांदा बाजूला काढून ठेवला होता तो घालायचा आहे. त्याच्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे. आता याला घट्ट झाकण लावून 10 मिनिटं मंद गॅसवर दम द्यायचा आहे. 10 मिनिटानंतर गॅस बंद करून याला लगेचच न उघडता 15 मिनिटं असंच ठेवायचं आहे. असं केल्यामुळे मसाल्याचा स्वाद बिर्याणीत छान उतरतो आणि बिर्याणी जास्त चविष्ट लागते. आपली चटपटीत मसालेदार अंडा बिर्याणी तयार आहे. तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी एकदम सुटसुटीत झाली आहे. भाताचा प्रत्येक दाणा छान मोकळा झालाय आणि खायला सुद्धा खूपच टेस्टी लागते. ही अंडा बिर्याणी अशीच खायला खूप मसालेदार आणि चटपटीत लागते. तुम्ही हिला दह्याच्या कोशिंबिरीसोबत किंवा कांदा काकडीच्या सॅलडसोबत सर्व करू शकता. तुम्ही सुद्धा या पद्धतीने अंडा बिर्याणी नक्की करून बघा आणि ती कशी झाली हे मला कमेंट करून जरूर कळवा. आशा करते तुम्हाला आपली आजची रेसिपी आवडली असेल आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.